सर, आज तुम्ही शरद पवार यांची भेट घेतला. ज्या पद्धतीनं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा आहेत आणि आज तुमची भेट, नेमकी ही भेट कोणत्या कारणानिमित्त होती? पहिली गोष्ट अशी आहे की सगळ्या गोष्टींकडे राजकारणातच बघितलं पाहिजे अशातला भाग नाही. राजकारणाच्या पलीकडे देखील काही गोष्टी असतात. देशाचे नेते शरद पवार साहेब हे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे तहआयात विश्वस्त आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय नाट्य परिषद ही चालू असते. त्यांच्या आशीर्वादानं मी देखील अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त आहे. आणि म्हणून ज्या काही निवडणुकीच्या संदर्भातली जी चर्चा होती ती निवडणूक कशी झाली, नक्की किती लोक निवडून आलेली आहेत, तिथली परिस्थिती काय आहे, हे ऐकून घेण्यासाठी सन्माननीय शरद पवार साहेबांनी आम्हाला वेळ दिलेला होता. याच्यामध्ये राजकीय काही संबंध नाही. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे ते तहयात विश्वस्त आहेत, प्रमुख आहेत आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्याच्यामुळे त्याची माहिती त्यांना मिळावी यासाठीच आजची बैठक होती. आज मुख्यमंत्र्यांनी तातडीनं सर्व मंत्र्यांना मुंबईत बोलवलंय. नेमकं काय कारण आहे? तुम्हाला तसा काही फोन आलाय का? मला देखील फोन आलेला आहे. मी देखील माझा अमरावतीचा दौरा रद्द केलेला आहे. 1 वाजता मुख्यमंत्री महोदयांना भेटल्यानंतरच कळेल की ही तातडीची बैठक कशासाठी आहे. मराठा आरक्षणासंदर्भात जो निकाल आलेला आहे, जी सुनावणी चालू होती, त्या संदर्भात आता सरकारला एक मोठा फटका बसेल असं म्हणलं जातं. सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाची जी लढाई सुरू आहे ती संपलेली नाही आहे. पूर्ण मराठा समाजाच्या सोबत माननीय शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंत्रिमंडळ आहे. काही ठिकाणी काही जर त्रुटी राहिल्या असतील तर पुरा कंप्लाय करण्याचे अधिकार हे संबंधित सरकारला असतात. परंतु कुठच्याही बाबतीमध्ये जर काही विरोधक गैरसमज पसरवत असतील तर त्याला कोणी बळी पडू नये. सुरुवातीपासून एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भात पूर्णतः आम्ही मराठा समाजाच्या सोबत आहोत. काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर असं म्हटले की राज्यात काही पॉझिटिव्ह राजकारण होत असेल किंवा काही बदल होत असेल तर त्याचं आम्ही नक्की स्वागत करू. मला त्याचा अर्थ असा वाटतो की महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं जर कोण पाठिंबा देत असतील, सकारात्मक विचार करत असतील तर तो योग्य आहे असं विधानसभा अध्यक्षांचं म्हणणं असावं. राजकीय ते जर बोलले असतील तर ते का बोलले ते त्यांनाच विचारावं लागेल. परंतु विधानसभेचे अध्यक्ष हे राजकीय नसतात, म्हणून ते महाराष्ट्र राज्याच्या विकासावरच बोललेले आहेत. काल उपमुख्यमंत्री असं म्हटले यांच्या संदर्भात त्यांना राजीनामा द्यायचा आहे अशा पद्धतीचे दिल्लीतून आदेश आल्याचे बातम्या ज्या आहेत ते गुजरातच्या वृत्तपत्रात छापून आल्यात असा जो दावा आहे कोणाला? सुषमा अंधारे यांनी केला. गुजरातच्या वृत्तपत्रांमध्ये अशा बातम्या आल्या की एकनाथ शिंदे यांना राजीनामे देण्याच्या सूचना दिल्लीतनं मी आल्या. ठामपणानं आणि आत्मविश्वासानं सांगतो की 1.5 वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील. त्यांच्या नेतृत्वाखालीच शिवसेना भाजपची निवडणुकीची रणनीती ठरेल आणि पुढचे मुख्यमंत्री देखील एकनाथ शिंदे साहेबच असतील अशी माझी खात्री आहे. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात असे म्हटले की 9चा जर भोंगा बंद झाला तर 80% कटुता संपेल. म्हणजे ते कोणाबद्दल बोललेत, कशासाठी बोललेत हे आपल्याला माहिती आहे. हीच त्यांची नाही, अख्ख्या महाराष्ट्राची भूमिका आहे, महाराष्ट्राची मागणी आहे की तो जो काही सकाळचा इव्हेंट चालतो तो बंद करावा. म्हणजे कटुता संपेल, हे त्याच्यामध्ये काही वावगं नाही. आणि कटुता कशा पद्धतीनं वाढू शकते हे फक्त ते त्यांच्या पक्षातलीच, म्हणजे त्यांच्यातलीच कटुता वाढवतात अशातला भाग नाही. ते राष्ट्रवादीमधली देखील कटुता वाढवतात, ते काँग्रेसमधली देखील कटुता वाढवतात आणि आपण राजकारणाचा केंद्रबिंदू असावं अशा पद्धतीनं ते वागतात. आणि म्हणून कदाचित देवेंद्रजींनी असं म्हटलेलं असेल की 9चा भोंगा जर बंद झाला, ज्याला मी इव्हेंट म्हणतो, तर सगळं सुरळीत होईल. तर एक महत्त्वाचा विषय असा आहे की खारघरमध्ये जी घटना घडली होती त्या घटनेमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जबाबदारी स्वीकारून आपला राजीनामा दिला पाहिजे अशा पद्धतीचे विधान जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी काल केलेलं आहे. मग आता करोनामध्ये जे मला खरं याचं राजकारण करायचं नाही. मी पहिल्याच दिवशी सांगितलं की आप्पा धर्माधिकारी साहेबांना जो पुरस्कार दिलेला आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलेला आहे, हे त्यांच्या सामाजिक कार्याकडे बघून दिलेला आहे आणि ती फार मोठी व्यक्ती आहे. तर त्यांच्या कुठच्याही कार्यक्रमाचं राजकीय भांडवल करू नये अशा पद्धतीची भूमिका मी मांडलेली होती. परंतु अशा पद्धतीनं सदोष मानववधाचे गुन्हे दाखल करावे अशा पद्धतीचं जर कोणाची मागणी असेल तर करोनाच्या कालावधीमध्ये काही निर्णय चुकीचे घेतल्यामुळं, काही ठिकाणी भ्रष्टाचार झाल्यामुळं जे काही मृत्यू झालेले आहेत त्याचा गुन्हा मग सदोष मानववधाचा कोणावर दाखल करावा याचं स्पष्टीकरण देखील त्यांनी करावं. अजित पवार यांच्या संदर्भात जी काही चर्चा चालू आहे महत्वाची, ती चर्चा केवळ खारघरचं जे प्रकरण आहे ते दाबावं यासाठी केली जाते अशा पद्धतीची नाही. असं कोण बोलतंय त्याला, त्या वाक्याला किंवा त्या स्टेटमेंटला मी फारशी किंमत देत नाही. शेवटी अजितदादांच्या बाबतीतली भूमिका अजितदादांनी स्पष्ट केलेली आहे. त्यांनी पुढं काय करायचं काय नाही करायचं हे स्पष्ट केलंय. आणि खारघरचा जो कार्यक्रम आहे
त्याचं राजकीय भांडवल करू नये असं सगळ्यांचं म्हणणं आहे. पण खारघरच्या संदर्भात जी एक सदस्यीय समितीची जी नेमणूक केलेली आहे त्याच्यावर देखील टीका होतीये. तर टीका कशावर होत नाही, टीका कशावर होत नाही. काल शरद पवार साहेबांना अदानी भेटले, त्याच्यावर देखील आज टीका सुरू झालेली आहे. अजितदादांनी अजून काय केलं तर त्याच्यावर देखील टीका झालेली आहे. अजितदादांनी सांगितलं की मुखपत्रातनं काय मांडू नये, तर आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, ही देखील टीका झालेली आहे. मला असं वाटतं टीका आणि बदनामी ठीक आहे आता एका समूहाकडनं जी होते आणि ती सगळ्यांचीच होते, आमच्या पक्षाची होते, राष्ट्रवादीची होते, काँग्रेसची होते, त्याच्याकडे फार किमतीनं बघावं असं माझं मत नाही. महाराष्ट्राच्या दृष्टीनं विकास कामं महत्त्वाची आहेत, मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे, ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि त्याच्याकडे शिंदे फडणवीस सरकारचं 100% लक्ष आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सत्ता संघर्षासंदर्भात लवकर सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये असं वाटतं की निकाल आपल्या बाजूने मी जाईल. वारंवार सांगतोय की आमच्या वकिलांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं बाजू मांडलेली आहे. आम्ही आमचे सगळे योग्य ते पुरावे कोर्टाकडे सादर केलेले आहेत. कोर्टाला आमचं म्हणणं आमच्या वकिलांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे योग्य तो निर्णय होईल याची आम्हाला खात्री आहे. जर अजित पवार जर भाजपच्या सोबत येत असेल तर तुम्ही स्वागत कराल त्यांचं? मी सलग 3 दिवस सांगितलं ना, हा शेवटी विचारधारेचा प्रश्न आहे. अजितदादा विचारधारा जर बदलणार असतील, आमच्यासोबत जर येणार असतील तर त्याच्याबद्दलचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी घेतील. आणि वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तरं देऊ केलेली आहेत. यामध्ये खारघरचा मुद्दा असेल, सामनाचा अग्रलेख असेल, सत्ता संघर्षाला घेऊन न्यायालयात सुरू असलेले एकूण वाद असेल, या विषयाला घेऊन त्यांनी उत्तरं देऊ केली आहेत.